श्री स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, पितृपक्ष पंधरवडा संपत आलेला आहे. तर शिवमहापुराणातील हा उपाय सर्व पितृ अमावस्येपर्यंत तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तर उपाय काय करायचा सांगते. वृषकपी किंवा विषकपी अवतारचे नाव घेऊन तुम्हाला गोमातेला, गाईला एक चपाती आणि त्यावर थोडीशी तांदूळाची खीर आणि त्यासोबतच थोडा गूळ आणि तूप घेऊन ती चपाती तुम्हाला गाईला विषकपी किंवा वृषकपी बोलून खाऊ घालायची आहे. या पितृपक्ष पंधरवड्यात कोणत्याही दिवशी विषकपी किंवा वृषकपी अवतारचे नाव घेऊन हे जेवण जी व्यक्ती गाईला देईल त्याच्या घरी कधीच संपदाची, वैभव, ऐश्वर्याची कमी पडणार नाही. 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊन घरात सुख, शांती आणि अष्टलक्ष्मी नांदतील. फक्त हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायामुळे तुमच्या 3 पिढ्यांच्या पितरांना मुक्ती मिळेल असे गुरुजींनी शिवकथेत सांगितले आहे. हा उपाय शिवमहापुराणात वर्णन केलेला आहे. त्यामुळे महिलांनो, आवर्जून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि तुम्हाला सर्व पितृ अमावस्येला शिवमहापुराणातील कोणकोणते उपाय करायचे आहेत त्या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. बघा, स्वामी महाराजांचा फोटो दिसत आहे. त्या फोटोखाली एक छोटासा त्रिकोण आहे, त्यावरती क्लिक करा. संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.